आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी। त्यासाठी मी वाटीमध्ये घेतला आहे दही, त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन ॲड केलं, चवीप्रमाणे मीठ आणि साखर देखील ॲड केलं, छानपैकी मस्त कालवून घेतलं। त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली। फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, त्याच्यानंतर लसूण बारीक ठेचलेला तो अगदी छान गोल्डन होईस्तोवर भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करून घ्यायची। त्याच्यामध्ये आपण जो दह्याचं मिश्रण कालवलेलं आहे ते सगळं टाकून घ्यायचं। हिंग, हळद हे सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आणि त्याच्यामध्ये दह्याचं मिश्रण ओतून घ्यायचं। कन्सिस्टन्सीप्रमाणे आपण पाणी वगैरे ॲडजस्ट करायचं। आम्हाला थोडी मध्यम स्वरूपाची कन्सिस्टन्सी आवडते, त्यामुळे मी त्या प्रकारे पाणी ॲड केलं आहे। तुम्हाला तशी घट्ट पातळ जसं हवं आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून एक उकळी येईपर्यंत छान कढी शिजवून घ्यायची आणि शिजवून झाल्यानंतर छान गरम भातासोबत किंवा पोळीसोबत सर्व करायची।